नमस्कार. बँकमधून 60 लाख रुपयांचे होम लोन घेण्यासाठी किती पगार असावा लागेल व त्यावर किती ईएमआय भरावा लागेल याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार, मी निलेश. तुम्ही पाहताय जीआर कॉर्नर मराठी. मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी सामान्यतः होम लोनची गरज पडते. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये भाड्याने राहणे लोक आपले घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेत असतात. आरबीआयने यापूर्वी रेपो रेट 1% कमी केला आहे, ज्यामुळे होम लोनचे दर देखील 1% कमी झाले आहेत. बँकमधून 60 लाख रुपयाचे होम लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किती असायला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. होम लोनसह इतर सर्व कर्जाचे व्याजदर देखील कमी केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी देखील होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. आता 7.45% सुरुवातीच्या दराने होम लोन दिले जात आहे. 7.45% व्याजदराने 30 वर्षासाठी 60 लाख रुपयाचे लोन घेण्यासाठी तुमचा मासिक पगार 83,000 रुपये असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एका खास गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की तुमच्या नावावर दुसरं कोणते लोन सुरू नसले पाहिजे. बँकमधून 7.45% व्याजदराने 30 वर्षासाठी 60 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास तुम्हाला दरमहा जवळपास 41,750 रुपयांचा प्रत्येकी महिन्याला ईएमआय भरावा लागेल. कोणत्याही बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल तर बँक तुमचा लोन अर्ज नाकारू शकते. कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी चांगला सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा असतो. सिबिल स्कोअर व्यतिरिक्त तुमच्या जुन्या लोन खात्याची देखील तपासणी केली जाते. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही बँकेकडे व्याजदरात सवलतीची मागणी देखील करू शकता. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे लोन करताना सर्वात आधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.